पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. सो आज आपण इम्प्रेस गार्डन पुणे इथं आलेलो आहोत. इथं पुण्यात तुम्हाला लागणाऱ्या ज्या ज्या गार्डनसाठीच्या इक्विपमेंट असतात किंवा जे सगळे इथं अवेलेबल केलेलं आहे, त्यांना गार्डनची रिक्वायरमेंट आहे. सो त्यांनी इथं पुण्यामध्ये नक्की भेट देऊ शकता. त्यांना A to Z सगळे इथं भेटेल. जे शोकेसच्या वस्तू असतील किंवा ज्या काय असतील, ज्या गार्डनसाठी रिक्वायरमेंट असतात, इसेन्शियल असतात, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं भेटून जातील. जसं मी मगाशी म्हटलं तसं इथं तुम्हाला सगळं मिळेल जे नर्सरीसाठी लागणारं आहे. लहान झाडापासून ते मोठ्या झाडापर्यंत तुम्हाला सगळ्या ज्या नर्सरी शोभेच्या वस्तू लागतात त्या सगळ्या भेटतील. या एक्झिबिशनचा फायदा का असतो की सगळ्या गोष्टी एकत्र ठिकाणी तुम्हाला मल्टिपल ठिकाणी जायला लागत नाही. आणि त्याचबरोबर तुम्हाला कॉन्टॅक्ट्स भेटतात, जे महत्त्वाचे जे कॉन्टॅक्ट्स असतात. असं नाही की इथं फक्त नर्सरीचं खाण्याचं सुद्धा आहे, ते नंतर आपण तिथं जाऊच एकदा फिरू. बॅकएंडला तुम्ही मे बी बघू शकता फुल आता उसाचा रस घेतलेला आहे. आणि एकदम हुरडा पार्टीसाठी जे केलं जातं ते हुरडा स्टॉल पण एक आलेला आहे. तिथं सगळं तुम्हाला भेटेल. भजी असतील किंवा हुरडा थाली असेल, तिथं सगळं तुम्हाला अवेलेबल केलं जातं. त्याला म्हणतात हुरडा भजी. बघू शकता कांदा भजी सारखंच आहे सेम, फक्त थोडीशी टेस्ट. जर तुम्ही हुरडा प्रेमी असाल तर हे अवॉइड करा. मस्तपैकी हुरडाची थाळी आहे, थालीपीठ आहे, ते तुम्ही घ्या, पण घेऊ नका. तुम्ही 1 किंवा 2 भजीच्या वर तुम्ही खाऊ शकणार नाही, कारण का मला आता बास झालेला आहे. हां, प्रत्येकाचं ओपिनियन वेगळा असेल, पण तुम्ही ॲज युज्युअल तुम्हाला कसं वाटतं बघा, पण तुम्ही हुरडा थाळी नक्की ट्राय करू शकता. सो खाणं पिणं आपलं सगळं झालेलं आहे अशा रीतीने. सो बघू अजून काही आहे काय त्याचे बघण्यासारखं, ते आपण थोडंसं फिरू आणि मग त्याच्यानंतर आपण इथं निघू. सो आजच्या ब्लॉगला आपण तिथे एंड करू. आय थिंक इथं भरपूर आहे, म्हणजे एक्झिबिशन मध्ये जे असं होणार ते सगळं आहे. पण मला काय वाटतं, म्हणजे एक्झिबिशन मध्ये जेव्हा तुम्ही येता खरेदी करा, पण त्याचबरोबर तुमचे कॉन्टॅक्ट सुद्धा वाढवा. इन केस कसं होतं, तुम्ही खरेदी करता, नेता, नंतर काही इश्यू झाला, काय झाला, कोणाला कॉन्टॅक्ट करायचा, किंवा तुम्हाला वाटलं की मला तो बिझनेस मी स्टार्ट करू शकतो, सो त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट शक्यतो पर्सनली मला वाटतं की तुम्ही कॉन्टॅक्ट्स करू शकता. सो ते सगळ्यात महत्त्वाचं आहे, कॉन्टॅक्ट्स करा. आता इथं आहे सगळं चिल्ड्रनसाठी प्लेइंग एरिया आहे. सो इथं काय नाही, तरी आपण एकदा फिरू, बघू, तुम्हाला दाखवू चिल्ड्रन्स एरिया कसा असतो. सो ठीक आहे, बघा एकदा, एन्जॉय.